दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वनिता गणेश उपाध्ये या वहिनींना भेटणार आणि मग त्यानंतर आपण भेटणार आहोत धनश्री संतोष उगले या वहिनींना. म्हणजे उगले या नणंदबाई आणि उपाध्ये या वहिनीबाई. हो ना? नमस्कार. या ओळख करून सगळ्यांची. ही आई, नमस्कार. त्या सासूबाई, नमस्कार. त्या ती चुलत बहीण, नमस्कार. हे नंदेचे मिस्टर, ते मिस्टर, नमस्कार. ते दीर आहेत माझे. हा, त्या आत्या, बर. त्या पण आत्या आहेत. नमस्कार. ही मानलेली ननंद आहे. नमस्कार. आणि बाकीचे सगळे. हो, तुम्ही ओळख करून द्या. ही माझी आई आहे. कुठे? ही समोर बसली. नमस्कार. आणि त्या वहिनीची आई आहेत. नमस्कार. नमस्कार. माझे मिस्टर ते माझा कुठले? हो का? ते का? नमस्कार. बरं, उखाणा घ्या ना वहिनी तुम्ही. मी का? हा. मंगळसूत्रातले मणी घरभर पसरले, गणेशरावांसाठी माहेर विसरले. काय सांगता? हो. असं केलं? बोलवा गणेशरावांना. या गणेशराव, स्वागत आहे तुमचं. या या. नमस्कार. बसा. तुम्ही घ्या उखाणा. 7 जन्माची जुळली गाठ, संतोषरावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी आज. वा, बोलवा. या. स्वागत आहे. बसा. नमस्कार. दोघांचंही स्वागत. हा, बालपणाविषयी सांगा तुमच्या. बालपण कारला म्हणून गाव आहे, त्याच्या शेजारी फांगणे गाव आहे. कुठे? तिथलं बालपण फांगणे म्हणून गाव आहे. फांगणी. हा. हा. तर तिथे बालपण गेलं माझं. केवढं घर होतं? घर तरी 3 रूम आहेत. 3 रूम आहे. हा. आणि किती जण घरात? घरात आम्ही 4 जणी बहिणी आणि आई वडील. 4 बहिणी आणि आई वडील. आई वडील. हो. तुमच्या बाबतीत कसं काय? हो, आमचं तुंगारलीतच. तुंगारली. लोणावळ्यामध्येच. लोणावळा. हो. वा, छान. सगळं बालपण तिथेच गेलं. तिथेच. आई बाबा काय करायचे? माळी काम करायचे. माळी काम करत होते. माळी काम करत होते. परत तुम्हाला दोघांना विचारायचं, तुमचं बालपण? माझं इथलं तुंगारली मधलं. तुंगारली. तुमचं? भीमाशंकर. भीमाशंकर. वा वा वा. तुम्ही काय करता? मी सर्व्हिसला आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये. आणि तुम्ही? माळी काम करतो. माळी काम करता. छान. आता कोण कुठे बसणार? या दोघींनी एक जण इथे, एक जण इथे. कोण कुठे जात आहे? मी जाते तिकडे आणि ते इकडे येतील. ते इकडे येतील. बरं, या. तुमच्या दोघांमध्ये जास्त खोड कोण काढायचं? तीच काढायची. मी लहान होते ना. मी लहान असल्यामुळे. लहान ना घरामध्ये. घरात लहान सगळ्यात. मग तीच सगळ्यांची खोडी काढायची. दोघं मोठे असल्यामुळे मला काय करत नव्हते. काढायची होती. मग लहानपणी तुमचे खेळ कशा पद्धतीचे होते हो वहिनी? माझे का? हा, मग तुम्ही त्यांचे बघताय, मी तुमच्याकडे बघतोय. सांगा, कसे होते खेळ? काय असं मस्ती वगैरे. पण तरी सुद्धा म्हणजे लोक भातुकली खेळतात. हा, मी भातुकली खेळायची. हो. मग पार्लरचा वगैरे खेळ खेळा. भातुकली खेळताना एकदा मैत्री खेळत होतो, तर ठरलं की चला आता पार्लर वगैरे खेळूयात. मग खेळता खेळता मी घरी गेले गपचूप, कैची घेऊन आले घरातनं गपचूप. आणि मैत्रिणीने म्हटलं दे आपण मी तुझी पार्लरमध्ये केस कापते, ॲब्रो वगैरे करते. हो. मग खेळताना केस कापली, खूपच कापली. आणि ॲब्रो केले, कसे ते कट वगैरे झाले इकडनं तिकडनं. तिची आई आली, तिच्या आईने बघितलं हे असं काहीतरी उद्योग करून ठेवलेले आहेत म्हणून. मग मी घाबरले, म्हटलं आता माझी आई येईल आणि मला मारेल. मग मी गेले आणि लपून बसले. मग शोधलं सगळ्यांनी. शेवटी नंतर एका झाडात लपून बसले होते, तिथे भेटले. माझ्या आईने पण मारलं मला. तुम्हाला? हो.
पण त्याच्यानंतर परत कधी काय केलं तुम्ही? नंतर नाही काही केलं. तुम्ही किती भावंड? आम्ही 4 बहिणी फक्त, भावंड नाही. भाऊ नाही? नाही भाऊ नाही. नाही भाऊ. तुम्हाला? मला 2 भाऊ. 2 भाऊ. हो, मोठे माझ्यापेक्षा. तुम्ही कधी भावाला प्रसाद दिलाय? तिला काय हो? दिला नाही काय दिसतोय काय? काय दात तुटलाय तो दात? प्रसाद आहे. हो तिचा प्रसाद आहे. कसा काय? मस्ती मध्ये झाली ती भांडणं, दिला एक करून. बघा, यांचा दात तोडलेला असला तरी सुद्धा मी समोर बसलेल्या सगळ्यांना सांगतो, ह्या अशा गोष्टी आपण करायच्या नाही. बघा, बिचारा भावाला आज पण आठवण आहे की बहिणीने दात तोडला होता. ह्या चांगल्या गोष्टी नाहीत, हे मी जरा स्पष्ट करू इच्छितो. आणि असं पार्लर कोणी उघडू नका लहान वयात. तुमचं लग्न कसं जमलं? आमचं अरेंज ठरलं. कसं काय? मावशी होती, आईची बहीण होती, त्यांनी ठरवलं. आणि मग लग्न कधी झालं तुमचं? आमचं 21 मेला. 21 मे 5 वर्ष झालेली. कुठे झालं लग्न? ते गुरुदेव दत्त म्हणून गुरुदेव दत्त हॉल आहे. कुठे कुठे? नायगावच्या तिथे कामशेट आहे ना, कामशेटच्या पुढं तिकडे झालं? हो, त्या हॉलमध्ये. हॉलमध्ये झालं. मग भटजी वगैरे वेळेवर आले होते? भटजी म्हणजे लग्न आमचं साखरपुडा झाला आणि भटजी 2 तास काय आलंच नाही. नंतर दुसरा भटजी आला, त्यांनी मग लग्न लावलं. म्हणजे भटजीच गायब झाला. भटजी गायब झाला होता, म्हणजे तुमच्या साखरपुडा गेला. साखरपुडा झाला आमचा. लग्न मध्ये टाइम असतो ना हळद बिळदचा. भटजी काय आलंच तो नाही. गेला, तो आलाच नाही. 4चं लग्न पर 6 वाजता झालं. भटजीच गायब? भटजीच गायब दुसरा झाला. आणायला. दुसरं आणलं भाऊनी जाऊन. भटजींना कळलं असेल लहानपणीचा प्रताप तुमचा, हा? म्हणून कदाचित ते कुठेतरी जाऊन येतो म्हणाले असते. तुमच्या बाबतीत होते का हो भटजी वेळेवर? हा, आमच्या बाबतीत होते वेळेवर, पण हे वेळेवर आले नाहीत. कोण हे? हा, हे वेळेवर आले नाहीत. पण तुम्ही कुठे गेला होता? निघता विषय झाला घरात ना, मग सगळं पुढे ट्रॅफिक वगैरे लागलं, मग लेटच झालं ते पोहोचायला हॉलवरती. तुमचं लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. कुठे? एका ठिकाणी जॉब करतो आम्ही हा. 2 जण. मग तिथंच जमलं. मग कसं काय? किती वर्ष काम करत होते? आम्ही आता झाले 12 वर्ष झाले जवळजवळ एका ठिकाणी जॉब करतोय. अजूनही करता? हो, अजूनही जॉब करतो. व्हेरी गुड. मग काय ते आवडायचे तुम्हाला? हा, नाही हा, त्यांना नाही, मी आवडत होते, मला माहित नव्हतं. काय हो, खरं काय? ते 7 वर्ष मला आवडत होती, मी ते काय बोललोच नाही कधी. मग 7 वर्ष लक्ष ठेवून होता? काम केलंच नाहीत की काय? काम साईड बाय साईड पण कर बघ. मग कधी प्रपोज केलं तुम्ही? 7 वर्ष मी एकदा पिक्चरला बघायला घेऊन गेलो आणि तेव्हा मेसेज टाकला. कुठला पिक्चर बघितला? अजिंठा वेरूळ म्हणून मराठी. अजिंठा वेरूळ. असं दोघांनी पिक्चर बघितला? हो, मग त्या इंटरव्ह्यू मध्ये मेसेज टाकलाय. इंटरव्ह्यू मध्ये? हो. काय म्हणून? आय लव्ह यू मेसेज टाकला डायरेक्ट. मग काय म्हणाले? या ओके म्हटलं, चालेल म्हटली. चित्रपटाचे फायदे बघितले? मग तुम्ही काय रिप्लाय दिला? मग मी म्हटलं मला तर चालेल, पण घरच्यांना विचारावं लागेल. हा, काय पिक्चरला जाताना नाही विचारलं घरच्यांना? तेव्हा गेला होता दोघेच? नाही, सांगितलेलं की मैत्रिणी बरोबर चालली आहे, ह्यांच्याबरोबर चालली ते नव्हतं माहिती. तिथे तुम्हाला कळलं ना, आता मेसेज पाठवायला हरकत नाही. वेळ बघत होतो कधी पाठवायचा मेसेज. मग करेक्ट वेळ साधलीत तुम्ही. बरं, तुमच्यापैकी समजा एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झाली तर तुम्ही काय करता? चौका नाही विचारणार आहे. झाली नाही तर एखादी गोष्ट मनाविरुद्ध कोणी केली तर तुम्ही काय करता? गप्प राहता? नाही. रागवतात ते. रागावतात? हो. तुमची एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली नाही तर तुम्ही काय करता? मला राग येतो, मी भांडे आपटते. भांडी आपटता? आणि अजून काय नाही ना? नाही. तुम्ही? बंदी का असं बडबड करते. बडबड करता? तुम्ही? शांत बसून राहतो. डोकं वगैरे नाही ना आपटून घेत? नाही, डोकं आपटते. म्हणजे लहानपणी मला कुणी उचलून नाही ना घेतलं की मी डोकं आपटून घ्यायची. उचलून नाही घेतलं की डोकं आपटून घ्यायचं? मला कुणी घेतलं नाही. लक्षात ठेवा, आज जर पैठणी जिंकली बघा तुम्ही, नाही तर परत लहानपण आठवायचं. तुमचे किती? 2 भाऊ? हो, 2 भाऊ. मोठे भाऊ? हो, 2 पण तुमच्या बाजूने जास्त बाजू घेऊन ते लग्न झालं हो. तेव्हा या दोघांपैकी जास्त अस्वस्थ कोण होतं? दोघंच. लाडकी होते ना मी. तुम्ही लाडके हो, होता? दोघांनाच अस्वस्थ झाले होते दोघं. हो. एकुलती एक बहीण जाणार म्हटलं वाईट तर वाटणारच. तो दिवस फार खूप त्रास झाला होता. त्रास झाला. मग तेव्हा तो दात आठवला होता? तेव्हा नाही आठवला. तेव्हा नाही आठवला. ती गोड आठवण आहे ना, ती गोड आठवण आहे खरंच आहे. प्रत्येक वेळी ताईची आठवण करून देणारी ती आठवण आहे. पण आता मला तुम्हाला विचारायचं आहे, एक आव्हान आहे तुमच्यासाठी या खेळाचं. कुणाच्या बाजूने तुम्ही कौल द्याल असं तुम्हाला वाटतं? बहिणीच्या बाजूने. सगळेच जण बहिणीच्या बाजूने म्हणतात. खरंच बरं वाटतं की जरी बहीण घराचा उंबरठा ओलांडून दुसऱ्या घरात गेलेली असली तरी सुद्धा तिच्यावरची माया, तिच्यावरचं प्रेम, तिच्यावरची आपुलकी इंचभर किंवा थोडी कमी झालेली नसते. यालाच प्रेम म्हणतात. दादा या इकडे बसा.
पटकन. हा, ही भेटवस्तू कोणाला देणार तुम्ही? बहिणीला. ठरवलेलंच आहे. तुम्हाला माहितीच होतं का हो? हे बहीणच म्हणणार असं? नाही माहित नव्हतं, आता समजलं बहीण म्हटली म्हणून. पण काय प्रॉब्लेम नाही तसा. नाही, पण त्यांनी बायको म्हटलं असतं तर तुम्हाला बरं वाटलं असतं की नाही? नाही काय प्रॉब्लेम नाही. नाही, प्रॉब्लेम कसलाच हा नाही. बरं वाटलं असतं. काय हो, तुम्हाला वाटत नाही बायकोला बरं वाटावं? नाही वाटतं ना, पण कसं आहे दोघे एकत्र राहू पडतील ना. हिला काही एकच आहे. तुम्ही राहायला कुठे? मी पण तुंगाडलीतच राहते आणि तुम्ही? त्या पण आम्ही तुंगाडलीतच तुंगाडलीतच राहतो. हे बरं आहे, म्हणजे हे काय नाक्यावर ठेवणार आहात? बरं, आता पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आणि या खेळामध्ये या दोघींपैकी वजन कोण पूर्ण करणार तेही बघूया. बरं, तुम्ही मध्ये का बसलायत माहितीये तुम्हाला? नाही. मग जा घरी. एका बाजूला कोण आहे? बहीण. दुसऱ्या बाजूला कोण आहे? बायको. बायको. आणि हे वजन पूर्ण करणं ही कोणाची जबाबदारी आहे? त्या दोघींची. मग तुम्ही काय करणार आहात? वजन देणार त्यांना. त्यांना वस्तू देणार. हो. बरोबर. हो. आता कुठेही पार्शलिटी करायची नाही तुम्ही. कळलं का? हा, मला बघायचंय दोघींपैकी सगळ्यात आधी वजन कोणाचं पूर्ण होणार. वजन 375 ग्रॅम. आणि वेळ सुरू झाली. जड वस्तू दे, जड. दे लवकर जड दे. ना. जड वस्तू दे, जड. मोठे मोठे दे ना. जड वस्तू दे ना. जड दे ना. दे लवकर. जड वस्तू दे पटपट. 40 सेकंद झाली. हा, लवकर 40 सेकंद. दे ना. 1 मिनिट पूर्ण झालं. किती झाले? 84. हे छोटी दे. 40 सेकंद. 40 सेकंद राहिले. 375. 10 9 78 आहे. 8 दे ना. 7 कमी कर. 6 90. 5 73. 4 अरे 375. 3 संपलं. 74 झाले. 1 ग्राम पाहिजे. 1 ग्राम. 1 थोडस वेळ एक जड कुठलं काढ. संपली. आता ही बक्षीस कोणाला देणार? बहिणीला. बघा, दोघींनी खूप आटापिटा केला या खेळासाठी. आता हे बक्षीस कोणाला द्यायचं ते तुम्हीच ठरवायचं. आमचं काहीच म्हणणं नाही. बहिणीला द्या. अभिनंदन. भावाने पार्शलिटी केली. हो ना? नाही हो. दोघींचंही वजन होऊ दिलं नाही. नाही, असं नाही. दोघांनाही सांभाळण्याचा प्रयत्न, दोन्ही कुटुंबांना सांभाळण्याचा प्रयत्न घरातला पुरुष, मग तो भाऊ असू द्या, पती असू द्या, दीर असू द्या, करतच असतो. आजच्या भागात सुद्धा तुमची तशीच तारांबळ उडाली होती. आणि शेवटी बहीण ही सासरी गेलेली आहे, त्यामुळे सासरी तिला जाताना काहीतरी माहेरची भेट देता यावी म्हणूनच दादांनी कदाचित ते बक्षीस ताईला दिलं असं. आणि आता नमस्कार. 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 बरं, तुम्ही सांगा आता की मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? चिडचिड कमी केली पाहिजे. हां, आणि कधीतरी फिरायला नेलं पाहिजे कुठेतरी. कधीतरी, रोज नको. रोज नको, कधीतरी. कधीतरी. हा, विचारूया त्यांना. हो. काय हो, मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. फिरायला नाही आता कधीतरी, म्हणजे आठवड्यातून एकदा नाही. पूर्वी 7 वर्ष कसं घेऊन जात होते तसं घेऊन जा असं त्यांचं म्हणणं आहे. हो नक्की. परत तुम्ही सांगा, वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ती एक म्हणते एखादी गोष्ट मी केली आहे पण ऍक्च्युली करत नाही, तर तिने खरं सांगावं केली नाही की नाही केली. काय हो, मान्य आहे? हो मान्य आहे. मग आता इथून पुढे सांगणार खरं? हो सांगते. कधीपासून? आजपासून. चला, आजपासनं. सगळेजण जे काही इकडे येऊन मला आजपासनं म्हणतात ना, त्यातल्या 10% जरी आमच्या माऊलींनी जे सांगितलंय ते केलं ना तरी किती कसं आनंद छोटी होतो. मुलगी आहे ना माझी. हा. मग कधी कधी तिच्यामुळे काही काही राहतं, काय कुठली गोष्ट करायची, त्यामुळं होईल होईल. नाही पण छोट्या मुलीच्या आधी पण असंच होतं. काय बघितलं, सोडतच नाही येत ते. हा? प्रत्येक गोष्टीत त्यांना जे म्हणायचंय ते म्हणून मोकळेच होत आहेत ते. बरं, तुम्ही सांगा हो, तुमच्या मिस्टरांनी काय स्वभाव केला? ते मला कधीच फिरायला नेत नाही. तुम्हाला कधीच फिरायला नाही नेत नेलं. नाही? हे काय बरोबर नाही. बोला आता. काम धंद्यामुळे. काम धंद्यामुळे जरा वेळ काढला पाहिजे ना. कधी काढताय वेळ? हा, काढा ना. हो काढेल. घेऊन जा ना. तेवढी छोटी इच्छा आहे, बघितलं माऊलीची, तेवढीच पूर्ण करा. तुम्ही सांगा, वहिनीने सोबत काय बदललं पाहिजे? कुठला बदल? काय नाही, स्वभाव तर चांगला आहे. मग काही बदल नको, फक्त फिरायला नेऊ. हो ना. बघा. हो. चला, तुम्ही सांगा सगळे या दोघींबद्दल. स्वभाव खूप छान आहे तिचा, मनमिळावू आहे, सांभाळून घेते सगळ्यांना. आणि कुठला पण कार्यक्रम असो पुढे होऊन सगळ्यांत सहभाग घेते. हो ना. हो. अजून कोण?
आत्या सांगा दोघींबद्दल. दोघेही छान आहेत. ती माझ्या जवळच राहते हा पण माझ्या घरी केव्हा येत नाही. नाही येत. नाही येत. तुम्ही कौतुक करताय का तक्रार करताय? आत्या आहे ना. आत्या ही केव्हा तरी येते पण ये. बोलती सुनबाई की आत्या तुम्हाला काय करू लागू का, काय स्वयंपाक काय. यायला पाहिजे. ओके. अजून कोण बोलणार? त्यांचा स्वभाव माझ्या मावशीसारखा आहे, त्यांच्या नंदेचा. अगदी मनमिळाऊ, कधीही गेलं तरी हसून खेळून असणार. आणि मावशीचा स्वभाव तर आम्हाला सांभाळून घेते सगळ्यांना, एकदम छान. बोला. तिचा स्वभाव पण मला माहित आहे खूपच. वनिताचा. बर. हा. ती आमच्याकडे कामाला जाताना माझ्याशी रोज जाता येत आवाज देताना बोलायची, पण आता लग्न झाल्यापासून ती माझ्याकडे दोघंही येत नाही, रस्त्यावरनं जातात पण येत नाहीये. वेळ नसतो ना, वेळ नसतो त्यामुळे. बरं झालं सांगितलं. इथून पुढे जाऊ. बरं आता तुम्ही यांना बक्षीस मिळवून देणार का? हा? मी एक मराठी गाणं दाखवणार, त्याचा अभिनय करायचा, बोलायचा नाही, वाचायचं नाही, ओठांची हालचाल नाही आणि तुम्ही पटकन ओळखा. तुमच्या दोघींपैकी ज्या कोणी ओळखणार त्यांना बक्षीस मिळणार. पहिलं गाणं वाचू नका, मनातल्या मनात अभिनय. थोडी वारा वादळ सुटलं ग. वारा वादळ सुटलं ग. गाणं गाणं. हा. पाऊस. ये रे रे पावसा. बोलायचं नाही. हा म्हणा. हा. वादळ सुटलं ग. पाऊस. वारा वारा पाऊस. तुम्ही पण करा मिस्टरांनी. ए रे रे पावसा. 10 9 8 ये ये 7 वारं पाऊस. 6 गाणं. वारं आला आला वारा संगे पावसाच्या. अभिनंदन. गाणं म्हणा सगळे. अभिनंदन. झी मराठी कडून मोत्याचे तोडे तुम्हाला. पुढचं गाणं. वेळ सुरू झाली. ओढणी ओढणी. पदर. पदर. बोलू नका सगळ्यांनी. मोर का मोर मोर मोर. 10 9 8 सगळे. 7 6 पैठणीवर मोर. वेळ. असं काही आहे का? पैठणीवर मोर. 4 3 वेळ संपली. पदरावरती जरतारीचा मोर नाचला. जरा टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया दोघींना. जिंकणार ना पैठणी? काय खेळ आहे सांगा मला. बॉल टाकायचा आहे. इथून टाकायचा आणि तो जाऊन थांबला पाहिजे. पहिल्या चौकोनात थांबला तर 1, दुसऱ्या चौकोनात 2, तिसऱ्या चौकोनात 3. बरोबर असंच आहे. काही वेगळं नाही ना सांगितलं? नाही. नांडेने असंच आहे. असंच ठरलेलं होतं दोघींमध्ये. नाही ठरलं ना. मग एरवी मी खेळ सांगतो, आता तुम्हीच सांगायला लागले तर कसं व्हायचं? माहिती समजतंय ना पुढे काय खेळ आहे सांगा. आज मी नाही सांगणार, तुम्ही सांगा. बॉल टाकायचा. पहिल्या राऊंड मध्ये गेलं तर 1 गुण, दुसऱ्यामध्ये गेलं तर 2 गुण, तिसऱ्यामध्ये गेलं तर 3 गुण. चला हाच आहे खेळ. तेव्हा आता 10 संधीमध्ये दोघींपैकी जास्त गुण कोण मिळवणार ते बघूया. आणि दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 2 4 6 6 संधी झाल्या. गुणसंख्या 8. तुम्ही 3 4 7 जेवले नाही वाटते. 7 ही गुणसंख्या तुमची. पुढच्या 4 संधीमध्ये काय होणार ते बघूया. 9 11 12
या वहिनींची गुणसंख्या आहे 12. आणि तुमची गुणसंख्या 12. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांची. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या उगले वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या उपाध्ये वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.